मी विवेक सौताडेकर, मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरच्या वतीने आयोजित कोविड-19 कविकट्टा फेसबुक लाईव्ह मध्ये साहित्य परिषदेचे कार्यकारी सदस्य या नात्यानं सर्वांच्या वतीनं मी सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मसाप लातूरचे उपक्रमशील अध्यक्ष डॉक्टर जयद्रथ जाधव, ज्यांनी या कविकट्ट्याची कल्पना सुचविली, असे मसापचे सचिव डॉक्टर प्राध्यापक दुष्यंतजी कटारे, कार्यकारी सदस्य सुनीताताई अराळीकर, कविवर्य नरसिंगजी इंगळे, प्रकाशजी घातगिने, नयनजी राजमाने, डॉक्टर संगीता मोरे, शैलजा कारंडे, डॉक्टर ज्ञानदेव राऊत, व्यंकटेश जोशी या सर्व कार्यकारी सदस्यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। रसिक श्रोत्यो, मसाप लातूर निर्मित कोविड-19 कविकट्ट्यावर आजवर महाराष्ट्रातील अनेक नामवंत कविवर्यांनी, कवयित्रींनी हजेरी लावली आणि आपल्या काव्य सुमनांची उधळण केली। आपल्याला या कोविडच्या दूषित वातावरणामध्ये रममान करून ठेवण्याचं काम या सर्व कविवर्गांनी केलं। आज या कविकट्ट्याच्या 16व्या भागात आपण अशाच नामवंत कवयित्रीला निमंत्रित करतोय, ज्यांना उभा महाराष्ट्र एक कवयित्री म्हणून तर ओळखतोच, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील एक दबंग व्यक्तिमत्व म्हणून, दबंग अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती संबंध महाराष्ट्रभर आहे। मला ठाऊक आहे त्यांचं नाव ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात। आपली उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। तर रसिक श्रोते हो, मसाप लातूर स्थापित कोविड-19 कविकट्टा फेसबुक लाईव्हच्या या 16व्या भागातील निमंत्रित कवयित्री आहेत तृप्ती विक्रम अंधारे। नमस्कार। सर्वप्रथम मसाप लातूरच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्यांच्या वतीनं आणि आपल्या तमाम रसिक श्रोत्यांच्या वतीनं मी कवयित्री तृप्तीजी अंधारे यांचं शब्द सुमनानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या प्रथेप्रमाणे त्यांचा अल्पसा परिचय करून देणं मी औचित्यपूर्ण समजतो। तृप्ती अंधारे या उस्मानाबाद येथील रहिवासी असून त्या एका शिक्षक दाम्पत्यांची धाडसी मुलगी। लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न मनाशी बाळगलेलं असताना सुद्धा काही एका विचाराने भारावून जाऊन पुन्हा त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आणि एक शिक्षिका ते नंतर MPSCच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी माजलगाव आणि लातूरची कारकीर्द तर संबंध महाराष्ट्राला परिचित आहे। लातूरला 4 वर्षे गट शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं। आता सध्याला लातूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागामध्ये उपशिक्षण अधिकारी म्हणून त्या कार्यरत आहे। साहित्य क्षेत्रामध्ये नाव करत असतानाच या प्रशासकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्या कुठेही कमी पडल्या नाहीत, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। आणि शिक्षण आणि साहित्याची जोड आपल्या या प्रशासकीय सेवेमध्ये कशा पद्धतीने घालता येते याचं एक उत्तम उदाहरण जर कोण असेल तर तृप्तीजी अंधारे यांच्याकडे आपल्याला पाहावं लागेल। कुणी आम्ही त्यांना शिक्षण क्षेत्रातील ओएसिस असं म्हणतो, कारण लातूर जिल्हा हा नव्हे तर लातूर हे लातूर पॅटर्न म्हणून संबंध महाराष्ट्रात नव्हे तर देशभर गाजत आहे। आणि या लातूर पॅटर्न मध्ये उणीव होती ती शैक्षणिक क्षेत्रातील उच्च शिक्षणाची नव्हती, तर शालेय शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न पुन्हा निर्माण करण्याची आवश्यकता होती, ज्याच्यामध्ये करके देखो असेल, कॉफी विथ क्रिएटर असेल, अशा अनेक गुणवत्ता प्रदान उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी लातूरचं शैक्षणिक क्षेत्र उजाळण्याचा सातत्याने प्रयत्न केला। आणि हा प्रयत्न करत असताना साहित्य जगताशी सातत्याने त्यांनी मैत्री कायम ठेवली। आंतरदाह श्वास नवे कवितेचे हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहे। शालेय जीवनापासूनच ज्यांना कवितेची आवड आहे त्यांनी 11वी इयत्ता 11वी मध्ये असताना पहिली कविता त्यांना स्फुरली आणि त्या काव्य क्षेत्रामध्ये त्यांचं साहित्य क्षेत्रामध्ये आगमन झालं।
परिचय तसा जर द्यायचा झाला तर 30-35 मिनिटापर्यंत मी परिचय त्यांचा किमान देऊ शकतो, परंतु या परिचयापेक्षा आपण त्यांच्या काव्यातून, आपण त्यांच्या मुखातून आपण त्यांचा साहित्य परिचय आपण करून घेऊयात. मी पुन्हा एकदा सन्माननीय तृप्तीजी अंधारे मॅडम यांचं मसाप लातूर शाखा लातूरच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या कवी कट्टा फेसबुक लाईव्हमध्ये सर्व रसिक श्रोत्यांची त्यांनी आपल्या काव्यसुमनाने त्यांनाही तृप्त करावं अशी त्यांची इच्छा व्यक्त करतो. आदरणीय तृप्तीजी अंधारे. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. मराठवाडा साहित्य परिषद लातूर शाखाच्या वतीने आयोजित आजचा निमित्ताने सुरू केलेला आजचा कवी कट्टा आणि या कवी कट्ट्यावर आज आपण मला इतक्या सन्मानानं बोलवलं यासाठी मी जयद्रथ जाधव सर, आमचे कटारे सर, सुनीताताई, विवेक आणि सर्व शैलजा वगैरे सगळ्यांचे मनपूर्वक आभारी आहे. कारण कवितेचा किंवा साहित्याच्या प्रवासापासून थोडंसं तुटले पण आले. महाराष्ट्रात खरं तर पहिली ओळख तृप्ती अंधारेची ही कवयित्री म्हणून, साहित्यिक म्हणून होती. प्रशासक म्हणून ही आत्ता एक 7-8 वर्षातली ओळख आहे माझी, पण मुळातली ओळख माझी कवयित्री म्हणून, साहित्यिक म्हणून परिचित होते आणि ती ओळख मला आजही खूप आनंददायी आणि अभिमान वाटावी अशी वाटते. कारण ते पहिलं काहीतरी होतं आपलं स्वतःचं की जे आपण व्यक्त करत होतो कवितेच्या निमित्ताने आणि लोक त्याचं कौतुक करायचे, छान वाटायचं. लिहिण्यातला एक आनंद होता. आपल्याला जे जाणवतं, जे सुचतं, जे मनामध्ये रुजून बसलेलं असतं ते कुठंतरी शब्दांच्या रूपाने कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत होतं आणि खूप प्रचंड आनंद देणारी गोष्ट होती. म्हणजे कविता आजही माझ्यासाठी खूप आनंदाचा विषय आहे माझ्यासाठी. म्हणजे जसं प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही एक आनंद देणारी स्थळं असतात, म्हणजे जशी पुस्तकं आहेत किंवा काही लोकांना भेटलं की आपल्याला आनंद होतो, तसं कविता माझ्या जगण्याचा वीक पॉइंट आहे असं मला वाटतं. भलेही मी आज कविता लिहित नसेल पण कवितेची समज, कविता समजून घेणं, एखाद्या चांगल्या कवीची एखादी कविता वाचली, चांगली वाचली की आपसुक तोंडातून क्या बात आहे किंवा वाह येणं किंवा ती कविता लगेच अपील होणं असेल, म्हणजे आजही मी कवितेचं बोट सोडलेलं नाहीये. अर्थात प्रशासनाच्या खूप मर्यादा आहेत की आपण कवितेसाठी जे द्यायला पाहिजे वेळ तो देऊ शकत नाही, ते थोडासा कोरडेपणा आलेला. पण मला चांगलं आठवतं की 7वी-8वीत असताना असंच काहीतरी र ला र, ट ला ट, फ ला फ जोडून यमक जुळवण्याच्या नादात आपण सगळे असतो आणि यमक जुळवत जुळवत कधीतरी अशीच कविता केली आणि उस्मानाबादला व्यंकटेश आबा हंबिरे यांचं दैनिक होतं तिथे संघर्ष, ते आमच्यासाठी खूप मोठं व्यासपीठ होतं. आबांचं संघर्ष पेपर म्हणजे, आणि आमच्यासारख्या नवोदितांना आबांनी खरं तर खूप मोठा अवकाश किंवा आकाश त्या पेपरच्या माध्यमातून आम्हाला निर्माण करून दिलं असं मला वाटतं. आणि काही छोटंसं आम्ही लिहिलं की लगेच जायचो आणि संघर्षमध्ये जाऊन कविता द्यायचो आणि कविता छापून यायची. तो जो एक आनंद होता ना की आपली कविता छापून आली आहे, आपण लिहिलेलं इतकं छान, आणि मग लोकांच्या प्रतिक्रिया यायच्या किंवा भेटल्यानंतर लोक सांगायचे, वडील भेटले तर वडिलांना सांगायचे, आईला सांगायचे, मी भेटले तर मला, शाळेत गेले की शिक्षक म्हणायचे अरे तुझी कविता आली, आणि हे खूप आनंद देणार होतं. आणि हळूहळू आनंदानंतर सोबत अभिमानी वाटायला लागला की अरे आपण लिहितोय आणि ते छापून येत आहे म्हणजे नक्की काहीतरी आपण लिहितोय चांगलं. 11वीला जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक प्रशालेमध्ये मी होते आणि तिथे एकदा सामाजिक वनीकरणाच्या संदर्भात काव्य लेखन स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि मी असं कधीतरी संघर्षमधून माझी कविता यायची आणि मग आमचे सूर्यवंशी सर होते, खूप छान मराठी शिकवायचे. त्यांचा एक प्रचंड प्रभाव माझ्यावर होता की म्हणजे शब्दाच्या जालामध्ये अडकण्याचं एक जे कारण होतं ते माझे सर पण होते मराठी विषयाचे, की ज्यांनी मराठी इतकं सुंदर शिकवायचे, कविता इतक्या सुंदर त्याचं समजून सांगायचे आणि इतकं त्याचा मतितार्थ आशय समजून सांगायचे, शब्द कसे असतात, एकाच शब्दाला किती पर्यायी शब्द, आणि अशी सगळी गोडी लावण्याचं काम आमच्या त्या सूर्यवंशी सरांनी केलं. आणि मग त्यांनी सांगितलं की तृप्ती तू लिही कविता सामाजिक वनीकरणावर, आणि मग लिहूयात. असं काही वाटलं नाही की सर म्हणतायत तर आपण लिहूयात एक कविता, म्हणून मी एक सामाजिक वनीकरणावरची, वृक्षावरची आणि पाणी असं असलेली एक कविता लिहिली आणि पाठवली आणि सुदैवाने त्या कवितेला पहिलं प्राइज भेटलं. मग तो पण एक माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. जसं संघर्षमध्ये कविता आली की वाटायचं की अरे आपण लिहितोय ते योग्य दिशेने आहे बहुतेक, कारण छापून आणतायत म्हणजे, आणि आबासारखा चोखंदळ माणूस होता
की कविता वाचायची आणि मग आबा ठरवायचे की कविता लिहून आली पाहिजे छापून. तो आनंद होता. नंतर प्राईज मिळालं आणि मग अजून द्विगुणित आनंद झाल्याने तितकाच आत्मविश्वासही वाढला. खरं तर खूप कविता लिहिल्या नाहीत, पण मग ह्या सगळ्या कविता लिहिण्याच्या प्रवासात अनेकांनी खूप हे दिलं, बळ दिलं, ऊर्जा दिली की अरे तू लिहितीयस, लिही, चांगलं लिही. आणि मला सुरुवातीपासूनच मराठी विषय आवडीचा होता. म्हणजे शाळेत निबंध लिहिला, मी डायरी लिहायचे मध्ये मध्ये. तर ते डायरी पण लिहिताना एक लालित्यपूर्ण डायरी लिहायचे, मला ते आवडायचं. आणि लक्षात यायचं की आपण वेगळं लिहितोय काहीतरी, म्हणजे रुटीन जे लिहितात नीरसपणे आपण तसं लिहितात ते छान लिहिण्याचा प्रयत्न करतोय. इथं हा शब्द असावा, असं असावं, हे जे सतत वाटायचं. आणि लिखाण छान लिहावं आपण, हे सुरुवातीपासूनची ओढ होती माझी. आणि ती माझ्या लिखाणात मला सगळीकडे ती रिफ्लेक्ट होत होती. आणि त्याच्यामुळे वाटलं की आपण लिहू शकतो. आणि शब्दांचं वेळ लागलेलंच होतं, वाचन होतं. घरात माझी आई वडील सगळे आमचे वाचन करायचे. लहान असताना त्यांची खूप मोठे मोठे कादंबऱ्या घरी असायच्या, त्या त्यांच्या झाल्या की मी घेऊन वाचायचे. त्यामुळं तो शब्दांचा ओढा किंवा लळा तेव्हा तसाही लागलेला होता, वाचन सुरू होतं. आणि मग हळूहळू साहित्य क्षेत्रात मसापची शाखा असेल उस्मानाबादची, त्यांच्या निमित्ताने साहित्य क्षेत्रात खऱ्या अर्थानं पाऊल पडलं. आणि मग खूप मान्यवर, दासू वैद्य असतील, प्रमोद शिंदे असतील, इंद्रजित भालेराव सर असतील. माझ्या पहिला पुस्तक माझं स्वतःचा कविता संग्रह अंतर्दाह, त्याचं प्रकाशन कविवर्य मान्य इंद्रजित भालेराव सरांच्या शुभ हस्ते झालं होतं. आमचे उस्मानाबादचे जर्रा काजी सर आणि आमची मसापची पूर्ण टीम त्यावेळी सोबत होती. आणि मग हा प्रवास सुरू झाला. मग पहिलं पुस्तक आलं, सरांनी, इंद्रजित सरांनी खूप कौतुक केलं आणि अजून लिहिण्याची प्रेरणा दिली की तू लिहू शकतेस अजून चांगलं. पहिलं पुस्तक म्हणजे काही ते खूप ग्रेट होतं वगैरे असं नव्हतं, पण छान होतं. आणि या सगळ्यांनी प्रेरणा खूप दिली की तू लिहू शकतेस. मग या प्रवासात प्रल्हाद दुलेकर सर सारखे सर असतील, देवीदास फुलारी असतील, वर्षालीताई किनाळकर असतील, अरुणा ढेरे की ज्या मला कधीही भेटल्या की आजही गळ्याला लावून घेतात आणि तृप्ती या नावाने ओळखतात. तर मला वाटतं की मी जे थोडंफार साहित्य क्षेत्रामध्ये लिहिलंय, पण या लोकांनी जे भरभरून प्रेम दिलं, मी तेवढी माझी कविता लायक होती की नाही मला हे पण नाही माहिती. पण ह्या सगळ्या मान्यवर, फम शहाजिंदे सर आहेत लातूरमध्ये, योगीराज माने सर आहेत, अनेक लोकांनी खूप प्रेरणा दिली, खूप प्रेम केलं कवितेवर. आणि मग माझे समवयस्क जे आम्ही सगळे सुरुवातीला लिहायला लागलो होतो, वैभव देशमुख असेल, रवी केसकर असेल, शैलजा होती आमच्यासोबत, शब्बीर शेख होता, संतोष नारायणकर, वीरा राठोड, आज हे खूप मोठे मोठे हे साहित्य क्षेत्रातली खूप मोठी नावं आहेत. हे खरं सगळी मी घेते, मी मात्र अजून तिथेच आहे. आणि अर्थात त्यांचं लिखाण खूप दर्जेदार आहे. खूप अजूनही आमच्या कवितेवर चर्चा होतात. आम्ही सगळे जेव्हा भेटतो तेव्हा असं रात्र बसून आम्ही कविता ऐकणे, कविता सांगणे, अनेकांच्या कविता आमच्याशिवाय पण आम्हाला इतरांच्या कविता तोंडपाठ आहेत. आणि हे कवितेचं वेळ मात्र अजूनही कमी नाही झालं. मला हे खूप छान वाटतं की प्रशासनात आलो, ठीक आहे कविता लिहिण्यावर थोडासा परिणाम झालाय, नाही असं नाही, पण कवितेच्या आवड, कविता बघितल्यानंतर जी उत्कटता निर्माण होते त्याच्यावर मात्र कुठलाही परिणाम झाला नाही. आणि आजही आम्ही हे सगळे मित्र जेव्हा आम्ही भेटतो, विनायक असेल, हे सगळे मित्र आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा भरभरून कविता जगत असतो. म्हणजे कवितेचंच विश्व असतं पूर्ण आमचं. आणि मला वाटतं ती लिंक अजूनही माझी त्या सगळे धागे कवितेचे, साहित्याचे आजही तितके जिवंत आहेत. त्यामुळं ती कविता खऱ्या अर्थानं अजूनही जिवंत आहे. आणि थोडंफार माझ्या अनुभवाप्रमाणे थोडंसं जे काही वाचन होतं त्याप्रमाणे काही कविता लिहिल्या आणि त्या खूप छान वाटल्या. काही अशा 4-4, 2-2 ओळीच्या पण कविता लिहिल्या, काही दीर्घ कविता लिहिल्या. आणि असं कवितेचा कुठला असा ठराविक विषय असं नव्हतं, पण हा कवितेचा प्रवास असा सुरू झाला. पण मला वाटतं की जेव्हा मी अधिकारी झाले, मला असं वाटलं की जिल्हा परिषद शाळेतली मुलं जसं आपल्याला काही जणांनी पाठीवर हात ठेवले, प्रेरणा दिली आणि कविता लिहायला आपल्याला प्रोत्साहन दिलं, तर आपणही या विद्यार्थ्यांना देऊयात. म्हणजे माझी जरी कविता लिहायची थांबली असली तरी मला वाटतं की मी अशा अनेक विद्यार्थी की ज्यांना संधी द्यायचा विचार केला. आणि आम्ही दप्तरातल्या कविता हा महाराष्ट्रातला जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा पहिला कविता संग्रह, माजलगावला मी जेव्हा गट शिक्षण अधिकारी होते तेव्हा तो पहिला कविता संग्रह आम्ही काढला. मला याचा खूप आनंद आहे. आणि त्या निमित्ताने एक 60-70 विद्यार्थी कविता लिहायला लागले. त्यातले 5-10 कवी विद्यार्थी आजही खूप उत्कृष्ट कविता लिहितात आणि ते संपर्कात आहेत. मला वाटतं खूप मोठं यश आहे आणि खूप मोठी आपण एक वाट निर्माण करून देऊ शकलो. भलेही स्वतःची कविता लिखाणावर परिणाम झाला असेल, पण या लेकरांच्या निमित्ताने कविता लिहायला पुन्हा एक प्रेरणा या निमित्ताने मिळाली आणि या लेकरांना एक संधी आपण देऊ शकलो, याचा खूप आनंद मला आहे. त्यानंतर लातूरमध्ये आल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांसाठी कथा संग्रह लिहिला. मुलं छोटं काही लिहित असतात
आणि त्या सगळ्यांचा आम्ही इटुकल्या पिटुकल्या गोष्टी नावाने कथा संग्रह काढला, छोट्या गोष्टींचा संग्रह काढला. आणि मुलं जे लिहित आहेत गोष्टी रूप कथा रूप त्यांचे एक छोटे छोटे अनुभव त्याला आम्ही पुस्तक रूपाने काढला. आणि याही मुलांना एक संधी दिली की अरे तुम्ही लिहू शकता, एक आत्मविश्वास दिला, एक बळ दिलं आणि एक वाट घालून दिली की अरे तुम्ही लिहू शकता. अनेक मुलं आमची दैनंदिनी लिहित आहेत सुंदर. म्हणजे माणसांनी जे लिहितं राहिलं पाहिजे, व्यक्त होत राहिलं पाहिजे. तर मला वाटतं की मी साहित्यिक असल्यामुळं, ती जाण असल्यामुळं, स्वतःला साहित्याची ती आवड असल्यामुळं अधिकारी म्हणून पदावर बसल्यानंतरही मला वाटलं की आपण विद्यार्थ्यांसाठी करूयात हे. आणि म्हणून मग आम्ही ते करू शकलो. तर त्याचा मला खूप आनंद आहे की आता विद्यार्थ्यांना आम्ही या सगळ्या प्रवासात पुढे घेऊन येतोय. आणि ती चळवळ पुढे साहित्याची चालू ठेवली आहे, याचा खूप आनंद आहे. मला वाटतं सगळा साहित्य प्रवास आणि याच्याबद्दल हे सगळं इतकंसं पुरेसं आहे. मी माझ्या एक 4-2 कविता आपल्या समोर ठेवते. एक छोटीशी कविता अगोदर मुलींच्या संदर्भाने लिहिलेली आपल्या समोर ठेवते. लहानपणी शाळेत घातलेली हाताची घडी आणि तोंडावरचं बोट. अतिशय छोटी कविता आहे, म्हणजे अल्प अक्षरी कविता आपण म्हटली तरी चालेल. लहानपणी शाळेत घातलेली हाताची घडी आणि तोंडावरचं बोट, पुढं आयुष्यभर तसंच राहिलं तिच्या सोबत. लहानपणी शाळेत घातलेली हाताची घडी आणि तोंडावरचं बोट, पुढं आयुष्यभर तसंच राहिलं तिच्या सोबत. कपाळावर हौसेनं गोंधून घेतलेल्या गोंधनासारखं. कारण खूप मुली अशा बघतो, खूप महिला मैत्रिणी अशा बघतो की सदैव निमूटपणे ऐकून घेणं आणि प्रतिकार न करणं, आपलं स्वतःचं मत न मांडणं आणि जे चाललंय ते फक्त बघत राहणं, सोसत राहणं. आणि असं त्यांच्याकडे बघितलं की मग असं वाटायचं की अरे हा का बोलत नाहीत, का विरोध करत नाहीत, यांच्यावर एवढा अन्याय होतोय. तर मग ते लक्षात आलं माझ्या कधीतरी असं की लहानपणी आपण शिकवतो ना शाळांमध्ये मुलांना हाताची घडी आणि तोंडावरचं बोट. आणि काय होतं, आमच्या मुलांचे सुटतात हाताची घडी आणि तोंडावरची बोट फार पटकन. पण आमची मुली मात्र शाळेत शिकवलेला तोच संस्कार पुढे आयुष्यभर घेऊन चालतात. आणि त्यातून ही सुचलेली एक छोटीशी कविता होती, ती आपल्या समोर या ठिकाणी. त्याच्या पुढच्या अजून 2 ओळी अशा लिहिल्या होत्या की दोनच कडवे लिहिले होते त्यातले की शाळेचा हात धरून हळूच निघून गेलं बालपण. शाळेचा हात धरून हळूच निघून गेलं बालपण, कळीतून उमलावं फूल तसं उमलत गेलं तिचं शहाणपण. असा स्त्रीचा एक प्रवास सर्वार्थाने चालू असतो आणि स्त्री त्याच्यामध्ये जगत असते आणि या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत असतात. हे या कवितेतून मांडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला. माझा मुलगा लहान होता आणि तेव्हा कवितेच्या निमित्ताने, कवितेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं खूप बाहेर जाणं व्हायचं. आणि मग कार्यक्रमाला गेले की एखाद दिवस मुक्काम पडायचा, दुसऱ्या दिवशी यावं लागायचं. आणि मग माझ्या लहान मुलाला कधी सोबत घेऊन जायचे, कधी घरी ठेवायचे. आणि तेव्हा मग माझा लहान मुलगा सुरुवातीला खूप रडायचा की आई तू जाऊ नको. आणि मग आपण सहजच कुठलेही पालक बघा, मुलं रडायला लागली, आपल्याला बाहेर जायचं असतं कामानिमित्त किंवा कुठल्याही याच्या निमित्त, तर आपण मुलांना सांगतो की मी तुला हे घेऊन येईल, मी तुला ते घेऊन येईल आणि आमिष देतो मुलांना. आणि ही मुलं मग वस्तूत रमायला लागतात. मग माझ्या मुलाचं असंच झालं की तो मला सुरुवातीला माझा रडणारा मुलगा, मी बाहेर चालले की रडणारा, आई जाऊ नको म्हणणारा मुलगा, नंतर मला विचारायला लागलं की आई तू कधी जाणार आहेस कार्यक्रमाला, आई तू कधी जाणार आहेस बाहेर. मग मला खूप ते शॉकिंग होतं की माझा मुलगा असं का विचारतोय की कधी जाणार आहे आणि कधी हे करतो. तो वाट बघायला लागला माझ्या जाण्याची. मग माझ्या लक्षात आलं की जे दुःख त्याला मी बाहेर जाताना होतं ते आता दुःखाची जागा मला काहीतरी प्रत्येक वेळी एक नवीन वस्तू, नवीन खेळणं मिळणार आहे म्हणून माझा मुलगा खूप सुखावला होता. त्याला खूप आनंद वाटायचा त्या गोष्टीचा. आणि तो त्याचं हे करायला लागला की वाट बघायला लागला की आपल्याला काय नवीन आहे दरवेळी खेळणं देणार त्याला, ते खेळण्याचं. आणि आपण जे खूप मी अशा वयस्कर लोकांना पण बघितलंय की जे सतत तक्रार करत असतात म्हातारपणी की आमची मुलं आता आमच्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांना आता घर दार गाडी घोडा याच्यातच रमून गेली आहेत, आई वडील नको वाटतात किंवा अशा ज्या तक्रारी असतात. मग त्याचं मूळ मला सापडलं की अरे आपणच तर चुकतोत ना की जेव्हा आपल्याला वेळ द्यायची होती तेव्हा आपण वस्तू देत गेलोत आणि आता जेव्हा आपल्याला वेळ हवाय तर आपली मुलं वस्तूत रमलेली आहेत. तर त्याच्यावरून मला एक सुचलेली कविता होती, तर ती कविता आपल्या सगळ्यांसमोर ठेवते. आई हवी असण्याच्या तुझ्या निरागस कोवळ्या वयात, आई हवी असण्याच्या तुझ्या निरागस कोवळ्या वयात माझ्या सहवासाऐवजी मी देत गेले दरवेळी
कारण परतवे एक नवी कोरी चीज वस्तू. आई हवी असण्याच्या तुझ्या निरागस कोळ्या वयात माझ्या सहवासाऐवजी मी देत गेले दरवेळी कारण परतवे एक नवी कोरी चीज वस्तू. अन रुजवलं तुझ्यात व्यक्तीऐवजी वस्तूत रमण्याचं विकृत वेळ. अन रुजवलं तुझ्यात व्यक्तीऐवजी वस्तूत रमण्याचं विकृत वेळ. उतरणीला लागलेल्या माझ्या आयुष्याचा तू एकमेव आधार म्हणून. उतरणीला लागलेल्या माझ्या आयुष्याचा तू एकमेव आधार म्हणून. जेव्हा मी पाहत असते तुझ्याकडे आशाळभूतपणे. जेव्हा मी पाहत असते तुझ्याकडे आशाळभूतपणे. तेव्हा मात्र तू रमलेला वस्तू मिळवण्यात, वस्तू टिकवण्यात आणि वस्तू उपभोगण्यात. वस्तू मिळवण्यात, वस्तू टिकवण्यात आणि वस्तू उपभोगण्यात. तर मला वाटतं हा असा कवितेचा प्रवास आहे, जे जगत असताना जे वाटून गेलं, जे खटकलं, जे जाणवत राहिलं ते त्या वेळी कवितेच्या निमित्ताने येत गेलं, कवितेतून ते व्यक्त होत गेलं. पाऊस, आता पावसाळा सुरू झालाय आणि आपल्या सगळ्यांचा आवडीचा ऋतू पाऊस आहे. आकाशाचं प्रेम असं बरसत असतं खूप. आकाशाचं प्रेम असं बरसत असतं खूप. व्याकुळल्या धरतीचं खुलून येतं रूप. आणि असं पावसाच्या कविता खूप लिहिल्या. त्यातली एक माझी पावसाची आवडती कविता आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी सादर करते. सगळ्याच कवींचा पाऊस हा खूप जिवलग असतो. कुठलाच असा कवी आपल्याला शोधून सापडणार नाही की त्याने पावसावर कविता नाही लिहिली. तर ही एक माझी पावसाची अत्यंत आवडती कविता आपल्या सगळ्यांसाठी. पाऊस हा आठवात लोटतो पाऊस हा. आठवात लोटतो पाऊस हा. डोळ्यात दाटतो पाऊस हा. आठवात लोटतो पाऊस हा. डोळ्यात दाटतो पाऊस हा. रूप तुझे वाटतो पाऊस हा. रूप तुझे वाटतो पाऊस हा. शब्द कुठे पाळतो पाऊस हा. अंगणात सांडतो पाऊस हा. अंगणात सांडतो पाऊस हा. तुझ्या सम भांडतो पाऊस हा. रोज कुठे भेटतो पाऊस हा. रोज कुठे भेटतो पाऊस हा. बेईमान वाटतो पाऊस हा. कितीतरी बोलतो पाऊस हा. कितीतरी बोलतो पाऊस हा. एकटीला पोळतो पाऊस हा. कितीतरी बोलतो पाऊस हा. एकटीला पोळतो पाऊस हा. कुठे कुणा कळतो पाऊस हा. कुठे कुणा कळतो पाऊस हा. रोज मला छळतो पाऊस हा. कुठे कुणा कळतो पाऊस हा. रोज मला छळतो पाऊस हा. का असा वागतो पाऊस हा. का असा वागतो पाऊस हा. काळजास लागतो पाऊस हा. काळजास लागतो पाऊस हा. आठवात लोटतो पाऊस हा. डोळ्यात दाटतो पाऊस हा. पावसाच्या खरं अनेक कविता आहेत, पण आता त्या सगळ्याच नाही म्हणून दाखवणार. ही एक मात्र माझी अत्यंत आवडीची कविता. आणि एक छोटीशी कविता की जसं आपण सुरुवातीपासूनच म्हणजे मी तरी स्वतःला खूप महत्त्वाकांक्षी समजते की मी खूप महत्त्वाकांक्षी आहे. अन्याय अत्याचार झाला की लगेच थोडंसं ते असं पेटून उठण्याचं असं थोडंसं कुठंतरी मनामध्ये असताना त्यानिमित्ताने एकदा खूप याच्यात असताना मी एक कविता लिहिली. तिची मला प्रचंड, माझी कविता छोटीशीच कविता आहे, पण मला वाटतं की आपलं खरं रूप, आपण काय आहोत, आपण किती जिद्दी आहोत, आणि एखादं संकट आपल्यावर आलं तर आपण त्यातून किती निग्रहाने बाहेर पडण्यासाठी धडपड करत असतो किंवा प्रयत्न करत असतो. असं माझा खुदरंग दाखवणारी ही कविता आहे असं मला वाटतं. की जो एक स्वतःचं एक रंगरूप असतं, आपली एक शैली असते जगण्याची, ती शैली दाखवणारी ही एक कविता आहे. आणि मला आवडते ही कविता खूप. तर ती कविता आपल्या सगळ्यांसमोर ठेवते. तर ती कविता आपल्या समोर ठेवते. झुगारावीत आता बंधनं आपणच कधीतरी आपल्यावर लादून घेतलेली. झुगारावीत आता बंधनं आपणच कधीतरी आपल्यावर लादून घेतलेली, आणि करावेत मोकळे श्वास आपणच केव्हा तरी कोंडून घेतलेले.
जुगारावीत आता बंधनं आपणच कधीतरी आपल्यावर लादून घेतलेली, आणि करावेत मोकळे श्वास आपणच कधीतरी कोंडून घेतलेले. कारण महत्वाकांक्षांना कधीच बांधून ठेवता येत नाही गुलामगिरींच्या बेड्यात. कारण महत्वाकांक्षांना कधीच बांधून ठेवता येत नाही गुलामगिरीच्या बेड्यात, आणि ध्येयांना कधीच सीमित करता येत नाही दिशांच्या चार कोनात. कारण महत्वाकांक्षांना कधीच बांधून ठेवता येत नाही गुलामगिरीच्या बेड्यात, आणि ध्येयांना कधीच सीमित करता येत नाही दिशांच्या चार कोनात. सळसळणाऱ्या रक्ताला कधी थंडपणे आवेश नसतो आणता येत. सळसळणाऱ्या रक्ताला कधी थंडपणे आवेश नसतो आणता येत, आणि नाही सहन करता येत आपल्याला आपल्या स्वाभिमानावर चढवलेले भ्याड हल्ले. नाही सहन करता येत आपल्याला आपल्या स्वाभिमानावर चढवलेले भ्याड हल्ले. अशी ही एक छोटीशी कविता जी या ठिकाणी मी आपल्या समोर सादर केली. ह्या अशा काही कविता आहेत की ज्या फक्त माझ्या आवडीच्या कविता, आणि मला वाटतं की जे थोडंफार मी चांगलं लिहिलं त्याच कविता फक्त आपल्या समोर ठेवते. आणि आता सध्या माझ्याकडे पुस्तकही नाहीये आणि काहीच नाहीयेत. ज्या कविता पाठ आहेत त्या अशाच आपल्याला सांगते, आणि एक दोन कविता मात्र ज्या सांगणं आवश्यक वाटतं मला, की आपल्या लिहिलेल्या ज्या थोडाफार छोटासा आपला कवितेचा प्रवास आहे त्यामध्ये ह्या कविता मला वाटतं की त्या माझ्या माइलस्टोन आहेत, म्हणून त्या कविता आपल्या समोर ठेवते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपलं राहतं घर सोडण्याची कधीतरी एक वेळ येत असते, आणि ते राहतं घर आपण मग कधी भाड्याच्या घरात राहत असतो, कधी जुनं झालं काही असं कुठल्याही निमित्ताने, बदलीच्या निमित्ताने. पण असा एकही माणूस नाही की ज्यांनी ते राहतं घर सोडलेलं नाही असेल. तर मला वाटतं एखादा दुसरा अपवाद असेल, पण प्रत्येक माणसाला कधीतरी ते राहतं घर सोडावं लागतं, आणि त्या घराशी आपला खूप जीव लागलेला असतो. त्या घरात अनेक स्वप्न बघितलेली असतात, त्या घराने अनेक वेळा साथ दिलेली असते. आणि मग जेव्हा हे असं राहतं घर आपण सोडत असतो तेव्हा ते घर सोडताना एक जो कल्लोळ मनामध्ये भावनांचा असतो की असं हे घर सोडताना काय पद्धतीने हे होतं. तर ते माझ्या एका कवितेचं नावच घर सोडताना आहे. मलाही असंच एकदा आमचं राहतं घर सोडावं लागलं होतं. मुलाचा जन्म त्या घरात झालेला होता, लग्न त्या घरात झालेलं होतं, म्हणजे लग्न करून आम्ही त्या घरात गेलेलो होतो, आणि ते घर सोडावं लागलं. आणि असंख्य आठवणी त्या घरामध्ये होत्या, आणि ते घर सोडताना मी ज्या पद्धतीने हुरहुरून गेले होते. आणि त्यावेळी ती वन स्ट्रोकमध्ये लिहिलेली कविता आहे जी मला प्रचंड कविता आवडते. या कवितेचं अनेकांनी पण खूप कौतुक केलेलं आहे, आणि मुक्तछंदातली कविता आहे. माझ्या बहुतांश कविता ह्या मुक्तछंदातल्याच आहेत. तर त्यातली ही एक सुंदर कविता घर सोडताना, ती आपल्या सगळ्यांसाठी मी या ठिकाणी ठेवते. घर सोडताना साऱ्या सामानाची आवराआवर केली. घर सोडताना साऱ्या सामानाची आवराआवर केली, घरातील वस्तून वस्तू बांधून घेतली. घर सोडताना साऱ्या सामानाची आवराआवर केली, घरातील वस्तून वस्तू बांधून घेतली. सारं सामान गाडीत नेऊन टाकलं आणि मन वेडावलं. सारं सामान गाडीत नेऊन टाकलं आणि मन वेडावलं. काही विसरलं तर नाही ना? मन वेडावलं, काही विसरलं तर नाही ना? पावलं अनाहूत वळली रिकाम्या घराकडं. पावलं अनाहूत वळली रिकाम्या घराकडं. मन हुरहुरलं घरात येताच. मन हुरहुरलं घरात येताच. थरथरते हात भिंतीवर अन सजल नेत्र घरभर. थरथरते हात भिंतीवर अन सजल नेत्र घरभर. तेव्हा जाणवलं आभाळभर चांदण्यासारख्या घरभर आठवणी पसरल्या आहेत. थरथरते हात भिंतीवर अन सजल नेत्र घरभर. तेव्हा जाणवलं आभाळभर चांदण्यासारख्या घरभर आठवणी पसरल्या आहेत. मनभर हसलेलं खळखळतं हसू. मनभर हसलेलं खळखळतं हसू आणि जगाला चुकवून ढाळलेलं असू. मनभर हसलेलं खळखळतं हसू आणि जगाला चुकवून ढाळलेलं असू. या इथेच तर राहिला होता. या इथेच तर राहिला होता. याच भिंतींसोबत अनुभवलेली ती प्रसन्न सकाळ. याच भिंतींसोबत अनुभवलेली ती प्रसन्न सकाळ. आणि याच भिंतींनी वाटून घेतलेला दुपारचा असह्य एकांत. याच भिंतीसोबत अनुभवलेली ती प्रसन्न सकाळ आणि याच भिंतींनी वाटून घेतलेला दुपारचा असह्य एकांत. हुरहुरत्या संध्याकाळीही याच घरानं सावरलेलं. हुरहुरत्या संध्याकाळीही याच घरानं सावरलेलं. बाहेरचा काळोख जेव्हा मनात अंधार होऊन दाटायचा.
बाहेरचा काळोख जेव्हा मनात अंधार होऊन दाटायचा तेव्हा याच घरानं कुशीत घेतलेलं. ती मायेची ऊब आणि समर्थ साथ, ती मायेची ऊब आणि समर्थ साथ या इथेच तर राहिली होती असह्य होऊन. ती मायेची ऊब आणि समर्थ साथ या इथेच तर राहिली होती असह्य होऊन. जीवनातील गोड कडू घटनांचं साक्षीदार हे घर, जीवनातील गोड कडू घटनांचं साक्षीदार हे घर, ऊन वारा पावसाचं सोबतीदार हे घर. जीवनातील गोड कडू घटनांचं साक्षीदार हे घर, ऊन वारा पावसाचं सोबतीदार हे घर. त्या साऱ्या साक्षी, त्या साऱ्या सोबती, त्या साऱ्या साक्षी, त्या साऱ्या सोबती आणि माझ्याच कवितेतून, त्या साऱ्या साक्षी, त्या साऱ्या सोबती आणि माझ्याच कवितेतून कधीतरी चुकारपणे पळालेले काही अवखळ शब्द या इथेच तर राहिले होते घरभर पसरून, घरभर पसरून. अशी ही घराची एक सुंदर आठवण या निमित्ताने आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू शकले या कविकट्ट्याच्या निमित्ताने. त्याचा खूप आनंद आहे. प्रवास नावाची एक कविता. प्रत्येक स्त्री हा प्रवासाचा हा टप्पा पार करत असते. एक आईकडून बाईकडे जाण्याचा जो एक स्त्रीचा एक प्रवास असतो आणि या प्रवासाची ती साक्षीदार असते. या प्रवासामध्ये ती स्वतःला हा प्रवास तिने केलेला असतो आणि तिचं ते आपोआप तो प्रवास, तिच्यातले ते बदल, स्थित्यंतर हे आपोआप होत असतात. तर ती एक कविता आपल्यासमोर ठेवते. ही कविता ही मला खूप आवडते आणि एक सुंदर प्रेम कविता म्हणून मी या कवितेकडे बघते. प्रवास नावाची कविता, जी या कवितेला ही अनेकांनी खूप चांगली दाद दिली आणि आशीर्वाद दिलेले आहेत. स्वतःला रित करून ठेवलंय मी माझ्या दुःखापासून, स्वतःला रित करून ठेवलंय मी माझ्या दुःखापासून. तू आलाच कधी दुःखानं निराशेनं व्याकुळ होऊन माझ्याकडे तर, तू आलाच कधी दुःखानं निराशेनं व्याकुळ होऊन माझ्याकडे तर. उतरता यावं माझ्या आत तुला निवांतपणे खोल, उतरता यावं माझ्या आत तुला निवांतपणे खोल अन सापडावी माझ्या आत तुला हवी असलेली ओढ. तू आलाच कधी दुःखानं निराशेनं व्याकुळ होऊन माझ्याकडे तर. उतरता यावं माझ्या आत तुला निवांतपणे खोल अन सापडावी माझ्या आत तुला हवी असलेली ओढ. तू विसावत जा, उलगडत जा, उतरवत राहा माझ्यात स्वतःला. तू विसावत जा, उलगडत जा, उतरवत राहा माझ्यात स्वतःला. शाईनं द्यावेत स्वतःचे रंग पाण्याला, तसे देत जा तुझ्या दुःखाचे सप्तरंग. शाईनं द्यावेत स्वतःचे रंग पाण्याला, तसे देत जा तुझ्या दुःखाचे सप्तरंग. तुझ्या पापणीतील आस्वादना अलगद उतरवून घेईल माझ्या डोळ्यांच्या पालखीत. तुझ्या पापणीतील आस्वादना अलगद उतरवून घेईल माझ्या डोळ्यांच्या पालखीत. अन मिरवत राहील आयुष्यभर, अन मिरवत राहील आयुष्यभर. तुझ्यासाठी हसत हसत करता येईल मला, तुझ्यासाठी हसत हसत करता येईल मला. हा बाईकडून आईकडेचा प्रवास, हा बाईकडून आईकडेचा प्रवास. अजून किती कविता? एक ओके. एक हिंदी कविता माझ्या तृप्ती नावावरचीच. हिंदी काही फारसे लिहिलेलं नाही आहे, पण थोडंसं ही कविता आपल्या सगळ्यांसाठी. तृप्ती म्हणजे समाधान. सगळ्यांना हे समाधान अत्यंत आवश्यक असतं आणि असंच लिहिलेली कविता आहे. किसने है जीवन में तृप्ति पाई, किसने है जीवन में तृप्ति पाई. इच्छाओं का अंत नहीं है, तृप्ति है परछाई. किसने है जीवन में तृप्ति पाई, इच्छाओं का अंत नहीं है, तृप्ति है परछाई. मेरे इस मरु से जीवन को सावन क्या तृप्ति देगा, मेरे इस मरु से जीवन को सावन क्या तृप्ति देगा. तृप्ति तृप्ति के उलझन में दम भी ये निकलेगा. मेरे इस मरु से जीवन को सावन क्या तृप्ति देगा. तृप्ति तृप्ति के उलझन में दम भी ये निकलेगा. तृप्ती 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 चाह सभी को रहती है. सगळ्यांना समाधान हवंय. आपण ही जी सगळी उरसफोड करतोय, इतकं प्रचंड धावपळ करतोय, प्रत्येकाला ते समाधान, ती तृप्ती हवी आहे. एक स्वप्न पूर्ण झालं की दुसरं स्वप्न, आणि प्रत्येक वेळी ते समाधान आपल्याला हवं असतं जगण्यामध्ये. तृप्ती 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 चाह सभी को रहती है. पण समाधान कुणाला मिळतं? पानी सा जिसका निर्मल दिल हो, तृप्ति उसको मिलती है.
तृप्ती उसको मिलती है. तर मला वाटतं ही एक कविता आणि मला वाटतं एवढा हा प्रवास या ठिकाणी पुरेसा आहे. ठीक आहे ना. आपण मराठवाडा साहित्य परिषदेची मी खरं तर खूप आभारी आहे. या सगळ्या प्रवाहापासून एक तुटलेपण आलं होतं, बाजूला पडून गेलोय, पण तुम्ही तशी जाणीव न देता खूप सन्मानपूर्वक मला या ठिकाणी बोलवलं. आणि हा जो तुम्ही कोविड अंतर्गत कवी कट्टा खास चालू केलाय त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचं खूप अभिनंदन करते की इतके सुंदर उपक्रम तुम्ही सगळेजण सातत्याने घेत असतात. अनेक वेळा अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं संधी मिळते, बऱ्याच वेळा ते हुकते पण संधी. पण जेव्हा केव्हा मी मराठवाडा साहित्य परिषद लातूरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहते तर तुमच्या सगळ्यांचं खरोखर कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने ही चळवळ चालवताय, ज्या पद्धतीने अनेकांना पुढे घेऊन येत आहे, ज्या पद्धतीने पुस्तक प्रकाशनाची कार्यक्रमं असतील, कवितांची कार्यक्रमं असतील, साहित्य संमेलनं, मागे शिवार साहित्य संमेलन आपण घेतलं, म्हणजे खरोखर खूप छान वाटतं की हे सगळं तुम्ही जिवंत ठेवलं इतक्या मनस्वीपणे, इतक्या उत्कटपणे. आणि अनेक असंख्य नवीन कवी, लेखक, कथाकार पुढच्या काळामध्ये निर्माण होतील तुम्हा सगळ्यांच्या या सुंदर प्रयत्नांमधून. तुमच्या सगळ्यांच्या या कार्याला हार्दिक शुभकामना देते, शुभेच्छा देते. आणि आपण या कट्ट्यावर मला बोलवलंच, आपण सर्वांनी ऐकून घेतलं, हौसला अफजाई केलीत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी मनस्वी कृतज्ञ आहे. पुन्हा एकदा आभार मानते आणि मी या ठिकाणी थांबते. छान आवाज क्लिअर मस्त. धन्यवाद तृप्तीजी. प्रथम नावाने माणसे अधिक जवळ येतात हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो, म्हणून प्रथम नावानेच त्यांचं धन्यवाद व्यक्त केलं. असं म्हणतात, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. हे याच्यासाठी की आपला साहित्य प्रवास थोडासा मंदावलाय असं कुठंतरी न भासू देता आपल्या साहित्याचा वारसा जो आहे तो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पुढच्या पिढीनं घ्यावा, हे उत्तुंग काम केलंय तृप्तीजी अंधारे मॅडम यांनी. त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहावं लागेल. कारण जिल्हा परिषदेच्या शाळेतली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा वेगळा असतो, परंतु त्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक कवी दडलेला आहे. त्यांना सुद्धा कविता करता येतात, त्यांना सुद्धा कथा लिहिता येतात. हे ज्या ज्या ठिकाणी त्या अधिकारी म्हणून त्या ठिकाणी गेल्या, त्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी लिहितं केलं. अनेक शिक्षकांना, शिक्षिकेंना लिहितं केलं. इटुकल्या पिटुकल्या गोष्टी असतील किंवा दप्तरातल्या कविता असतील, अनेक कथासंग्रह आहेत. या कथासंग्रहाच्या आणि काव्यसंग्रहाच्या माध्यमातून अनेक बालकवी तयार करण्याचं काम, अर्थात पुढची पिढी साहित्य क्षेत्रातील घडवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचं खरंच आपण करावं तेवढं कौतुक कमी आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी आपल्याला पाऊस, मुलींच्या संदर्भाने घर, प्रवास या अनुषंगाने या शीर्षकाखालच्या कविता आपल्याला ऐकविल्या. त्याचबरोबर किसने है जीवन में तृप्ती पाई या हिंदी कवितेनं तर आम्हा सर्वांना त्यांनी तृप्त केलं. खऱ्या अर्थानं त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असा प्रवास आहे. प्रशासनात कामकाज करत असताना मला जाणीव आहे कसल्याही प्रकारचा वेळ शिल्लक राहत नाही, परंतु त्यातल्या त्यात तो वेळ कारणी लागावा म्हणून मी म्हणलं होतं की देणाऱ्यांनी देत राहावे, पुढची पिढी तयार करण्याचं काम सातत्याने ते करतात. असंच त्यांनी काम करत राहावं. साहित्य क्षेत्र आणि प्रशासन याची जोड घालण्याचं उत्तुंग काम त्यांनी केलेलं आहे, यापुढेही करत राहावं. मसाप लातूर असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी त्या जातील त्या तिथल्या मसापच्या शाखेला त्या जोडून राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या मसाप लातूरच्या कोविड-19 कवी कट्ट्याचं 16वं पुष्प ज्यांनी काव्यपुष्प ज्यांनी गुंफलं, आम्हा सर्व रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं, त्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरच्या वतीनं आणि सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीनं मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि उद्या आपण याच वेळी याच कवी कट्ट्यावर सायंकाळी 5 वाजता डॉक्टर सुनीता पाटील या कवितेंच्या सोबत आपण गप्पा मारूया.
तुर्तास आपल्या सर्वांचा हार्दिक आभार. धन्यवाद. धन्यवाद तुर्ती. नमस्कार. फिनिश.